आता नाही होत, आता त्याला काय करावं, आता हा जीव जीव कसा राहायचा. पण आता म्हातारपणी आधार पण नाही पोरा बाळांचा. नाही ना, तसेच राहून गेलो. अच्छा, हा, मग इथं आला कधी तुम्ही इकडे ह्या भागात? या भागात आम्हाला बारकाले होतं लय- तेव्हापासून. नाही कुणाला, नाही पण ते तुमचा पोरगा लवकर जायला नव्हता पाहिजे होता. हा. कसं का व्हायना, आधार होता ना. नाही आधार होता. बॅटरी होतच आहे. मग घरात दिवा पण नाही बे. नाही, नाही मग ते स्वयंपाक कसं करीत अंधारात? ती बॅटरी लावायची, ती बारकी 2 शिलावरची, 2-3 शिलावरची ती म्हातारी तुम्ही राखायची. 3 माणसं घरात, तुम्ही अंधारात कसं काय करीत आहो मग? पाठी कांदा खुरपायचं खुरपायचं, आपलं. कांद खुरपायचं. अच्छा, हा, तुम्हाला पोरं बाळा? आता ही या टायमाला मी बाहेर स्वयंपाक करतो म्हणायचं सांग सकाळ, हम्म. पण पाऊस काळात आतमध्ये होते बारीक बॅटरी, त्याच्यावर मग तो स्वयंपाक. मग ते नाही, आपलं जायचं ना खेकडा माशाला, मग थोडं गावलं किलो भर की ते ओपायचं. मासं पकडताव हा, कशाने? आपलं गळा शेडीने. इकडे ते चिमटे आहेत इथवर घरावर. मला खायचं तिखट मीठ. हा ते रोजच्या रोज काय असं जेव्हा काम लागन तेव्हा आणायचं, एकदम भरून ठेवायचं, मग संपल्यावर मग लागलं काम तर परत आणायचं. म्हणजे काम लागलं तर पोट चालते. हा, काम लागलं. सगळं काम केलं. डोळ्याला दिसतं का तुम्हाला का ते काय लागलंय? याला फटका लागला होता ताराचा दाराचा फटका लागला होता. काम करताना. इकडं राहिलो पण म्हाताऱ्यांचं निधन, मतदानाचं कार्ड कुठं काय त्यांनी करायला लागत होतं, राशन काढून द्यायला लागत होतं, पण नाही कोणी काय केलं गावकऱ्यांनी. काय मस्त मग भेटते त्याचं बरं काय, गरीबा काही लक्ष टाकीत नाही. काम केली सरपंचांची तरी ते काय करणार आहेत का? कोणी कागद टाके त्यात का खाल्लेलं ते कुरकुऱ्याचं काय ते इसून आणायचं आणि त्याच्यावर चूल पेटवायची. नुसती काडी पीठ येऊ, हा, राखेल डिझेल काय नाही. नाही. नमस्कार मित्रांनो, आज आम्ही एका अशा प्रवासावर निघालो आहोत जिथे एका बाजूला आधुनिक तंत्रज्ञानाचं जग आहे, तर दुसऱ्या बाजूला 70 ते 75 वर्ष असलेले बाबा अतिशय कठीण परिस्थितीत जगत आहेत. पुणे, ज्याला आपण विद्येचं माहेरघर म्हणतो, याच पुण्याच्या कुशीत वसलेले हे भव्य हिंजवडी IT पार्क, उंच इमारती, धावपळ आणि गजबजलेल्या ट्रॅफिकमधून वाट काढत आम्ही एका अशा व्यक्तीला भेटायला निघालो आहोत ज्याचं आयुष्य या जगमगाटापासून कोसो दूर आहे. आम्ही बाबांच्या झोपडीपाशी पोचलो, पण तिथे गेल्यावर मनात धाकधूक वाढली. बाबा घरी नव्हते. झोपडीच्या आत पाहिलं तर समोरचं दृश्य पाहून काळजात चर झालं. बाबांची पत्नी म्हणजेच आजी तिथे हातरुणावर पडून होत्या. आजारपणामुळे त्यांना उठणंही कठीण झालं होतं. त्यांच्या डोळ्यातली असहाय्यता बरंच काही सांगून जात होती. आजीकडून समजलं की बाबा आणि त्यांची मुलगी पोटाची खळगी भरण्यासाठी जवळ एका शेतात कामाला गेले आहेत. या वयातही विसावा नाही तर राबणं नशिबी आहे. आम्ही त्यांना शोधण्यासाठी गाव पालथं घातलं. खूप शोधाशोध केल्यानंतर अखेर ते आम्हाला एका शेतात काम करताना दिसले. 75 वर्षाचे ते थकलेले बाबा आणि त्यांची मुलगी, त्यांच्या चेहऱ्यावर कष्टाची खुणा स्पष्ट दिसत होत्या. त्यांना पाहिल्यावर राहवलं नाही. शेवटी आम्ही त्यांना आमच्या गाडीत बसवलं आणि त्यांच्या घरच्या दिशेने निघालो. बाबा, तुमचं नाव काय म्हटलं? तुळशीराम. पूर्ण नाव काय? तुळशीराम पारधी. तुळशीराम पारधी. आणि वडिलाचं नाव विठोबा होते. तुळशीराम विठोबा पारधी. हा, तुमचं गाव कुठलं? हे गाव कुठलं आताच? हे आता कुसगाव. कुसगाव मध्ये हे कुठलं? धरणाच्या खाली काय? हा, हा धरणाच्या इकडे वर आहे कुसगाव. इकडं हा धरणाचा बंधारा आहे. बंधारा खाली आहे आम्ही. कुठला बंधारा आहे हा? धरणाचा. आणि तुम्ही आता मग किती वर्षाला इथं राहत आहे? 2 वर्ष झाली. आम्ही कुसगावला गावात होतो. ते 40 वर्ष झाली. लय वरच इकडं येत हे वर्षी मालकाच्या आधीत होतं तर मालक म्हणला आता तुम्हाला काम नाही होत म्हणून मग यांनी इथं येऊन कोपाट बांधलाय. आणि तुम्हाला पाणी वगैरे लागलं तर कुठून आणतं काय पिण्यासाठी? इथं वर जिरा आहे ना. वड्याला जिरा आहे त्या हा. जिऱ्याचं आमचं. आहे का चांगलं पाणी? चांगलं आहे. स्वयंपाक आता हे तुमचं पूर्ण पार घर पार पडायला झालं, पार तसंच आहे म्हटलं तरी चालेल.
आता परत आता पाऊस तिथे काढायचा परत- सामना हा. करायला लागल. आतमध्ये वल वगैरे येते का नाही इकडून? कारण चढ दिसतोय, चढ उतर जरा आतमध्ये येतं का पाणी? नाही पाणी येतो नाही इकडून नाही पाणी काढायला आणि द्यायला लागतं या बाजून मग तिकडे जातं निघून. मग आता मग तुम्ही शेतातले काम करता आणि समजा काम नसेल तेव्हा काय करता मग? मग बसायचं घरीच आपलं कुठं खेकडा माश्याला जायचं. मिळलं आपलं किलो घ्यायचं आता ते कामवाल्या माणसाला काही दिवसभर घरी बसवात का? नाही, काम बरोबर. नसल्यावर जायचं काय तर बघायचं. खेकडं कुठं मास कालवणाला गावलं तर गावात नाही तर जास्त गावल्यावर 1-2 किलो गावल्यावर ते ओपायचं. आणि चटणी मीठ कुठून आणता तुम्ही? इथं जवळपास दुकान आहे का? इकडं काय इकडे आहे ना आपलं कासार साहेब पुरे गावातही आहे. जवळ आहे ना दुकान, असं लांब नाही ना? नाही सारखं हे गाव तुम्ही इकडूनच आलं असेल. हा, इकडूनच चालू. हा हे हे गाव गाव आहे, हे ते गाव गाव. सारखंच येईन इथून. ओके. हा साखर कारखाना असेल ना माहित, हा हा. त्याच्या इकडे नाही का गाव तिथे बरं, बाजार. कासार साहेब इकडं आलो ना काम करता आलो तसेच राहून गेलो. अच्छा, हा मग इथं आला कधी तुम्ही इकडे ह्या भागात? या भागात आम्ही आम्हाला फार बारकाले होतो लय- तेव्हापासून. 40-50 वर्ष आले ह्या गावाला आम्हाला फक्त कामासाठीच आपलं? कामासाठी. बरं बरं. हा तसं गेलोच नाही तिकडे. काय शेती वगैरे काहीच नाही. त्याच्यामुळे तिकडे आता या माडीचे गेले ना तर पहिलं काहीच नव्हतं, कामं नव्हती तिकडे. मग तुमचं मूळ गाव तेच पहिल्यापासून? हा पहिल्यापासून ते अच्छा अच्छा. हा. मग तुम्ही आला का तुमचे वडील आले तिथे? नाही तुम्ही वडीलही वारले, आई वारली. मग तुम्ही आपल्या कामाच्या कामाच्या निमित्तानं कामाने आली आले, इकडं. तसेच राहून हा, गेली तशीच राहून इकडं. गेली. मग तुमचा जन्म इथलाच का मग? हा आम्ही बारीकपणापासून इकडंच. अच्छा. हेच घरी का? हा येत ना इकडं वर राहत वर- होतो कुसगावला. हा, कुसगावला हा. पण आता 2 वर्ष झाले इकडं आले. बरं बरं. मग आता इथं येऊन तुम्ही काय काम करीत आहो? हे आता सांगितलं तेच. आता कुठं ज्वारी काढायची, कुठे तांबाटी बांधायची, खुरपायचं, कांदा खुरपायचं. अच्छा. हा मग तुम्हाला पोरं बाळा? आता हीच आता कोण आता आहे? 3 जण होत तर बहीण नाही वारली, भाऊ आहे वारला ना, आम्हीच एकटी राहिले. तुम्ही मोठे आहे का? हा. हा आणि बहीण काय नाही गेली? ते काहीतरी झालं होतं ते पुरीला आणि मग ते ते आजारी होते त्याच्यामुळे मग ते कळलंच नाही का तिचं आजार पण? नाही कळलं. ते रात्रीच एका इकेच तिचं जीव गेला हे होता. आपलं ती शेवटची होती का? हा अरे बाप. आणि मुलगा? मुलगा आहे आता त्याला सर्प चावला म्हणजे माझ्या पाठीवर ती माझी बहीण होती आणि बहिणीच्या पाठीवर भाव होता. अच्छा, तुम्ही मोठ्या हा आणि ती माझ्या 2 नंबर हा आणि शेवट भाऊ होता. हा बाबा, मग इथं तुम्ही आता काम करत आहे, मजुरी करताय किंवा काय कोणाचं घेताय उगत, त्यांनी काय पोट बागतंय का? नाही आता नाही पण बागत आता मग नाही कसं तरी करत. जीवन जगवायचं आणि दुसरं काय. आता तुम्ही रोजाने गेला किती रोज मिळते? रोज काही 250 रुपये. अख्खा दिवस काम करून? हा. अख्खा दिवस मग काय काम असतं इथं म्हणले? हे आपली तांबाटी खुरपायची, हा. कुठे दोडकं भोपळं कांद. ज्वारी काढायची. पण हे काम कुठं 12 महिने असते का? नसतंय पण एखाद दिवस दुसऱ्या लागतं. कुठं कांदा खुरापणी, कांदा संपलं की कुठं काकड्या बांधायच्या, कुठं घोपळं बांधायचं, हा. खुरपणी कुठं चालू असते. कुबू फुलवर असली तर ती खुरपायची. पण ते काम मिळतं 12 महिने? हा मिळतो म्हणा. एखाद दिवस एखाद दिवस नसलं तर नसतं. मग आपलं बसायचं घरी. बळच मग बाबा समजा कुणाकडे कामच नाही 1-2 महिने, मग तेव्हा काय करीत आहो? तर मग आपलं जायचं ना खेकडा माश्याला. मग थोडं गावलं किलो भर की ते ओपायचं. मासं पकडताव हा कशाने? आपलं गळा शेडीने. इकडे ते चिमटे आहेत इथवर घरावर. गळ लावून का? हा गळ लावून. पण ते इकण्यापुरतं गावतात का? गावलं तर गावातच नाही तर नाही एका वेळेला- गावात. शिकार नाही तर हा भिकार. एका आता वेळेला गावलं तसंही तर मोकळं गावात. यावं लागतं. हा ते आहे. हा पण आता ह्या वयात ही खुरापणी, या लोकांची बिन्नी ही काम आता नाही होत. आता त्याला काय करावं. आता हा जीव कसा राहायचा. पण आता म्हातारपणी आधार पण नाही पोराबाळांचा. नाही ना. हा येतेवर करायच पाहिजे. नसल्यामुळे इलाज खुटतो. पण आता कवर कष्ट करायचो. आता आहे हातपाय आलं त्याच्यावर आता त्याला काय इलाज आहे. हा ना, पोटासाठी केलंच पाहिजे. हा आता असं म्हणू नये किंवा एखाद्याचं वाईट घडलं तर बरं होतं किंवा वाईट घडल्यामुळे एखाद्याला आनंद होतोय. आता देवाच्या दयेने असं म्हणा तुम्ही त्यांच्या बरोबर आहे. हा पण नसतं तर तुम्ही मग ह्यांचं काय? आणि मग ते म्हाताऱ्याला नाही स्वयंपाक करता येत त्याच्यामुळं मग मला इकडे यावं लागलं.
तुम्हीच आता उपाशी एकमेव आधार आहे ठेवायचं. त्यांचा म्हातारपणात. हा आता एकटीच मुलगी राहिली म्हणलं. मग तुम्हाला मुलं वगैरे? मला मुलगा नाही, मुली आहेत. तिचा नवरा वारला. मुली किती आहेत तुम्हाला? मुली आहेत मला 4 जणी. मग त्या कुठे दिल्यात, जवळपास आहेत की लांबच आहेत त्या पण? लांब लांब एक परकासाळ बाहेर, एक पाईटला आहे, एक याला आहे किंदूर पाबळ. हं. किंदूर पाबळला आहे. आणि तुमचं गाव कुठलं मग? तुम्हाला कुठे दिले? कालुंब्र देऊपाशी. देऊ तिकडे का? हा देऊ. आळंदीत. हा अच्छा. मग तुम्ही इकडं ह्यांच्याकडे का आला मग मला गेलो? मला गेलो मग मी इकडंच आहे म्हाताऱ्यांकडे. आता कसं नाही त्यांना उतरवायच्या आधारची गरजच आता आहे. पोरींच्या घरी कवर राहायचं, सोयऱ्याच्या दारात 2 दिवसाची पाहुणे. आता मस्त जावं येत, लेकी येत, पण आपल्याला कसं वाटत महिनाभर या लेकी कर, महिनाभर त्या लेकी कर. मग त्याच्यापेक्षा राहिले म्हाताऱ्यांना धरून. हा ना, त्यांना खरंच गरज आहे. आता बाबांचा हात पाय हालतात म्हणून करते. आता ह्या आजीचं करायला कोण नाही. हा एकटाकडे माणूस काय करीन? काय करेन, त्याला काही स्वयंपाक येत करता येत नाही. त्या आजीला आंघोळ बिंघोळ घालायचे म्हणलं ते अडचण नसेल. हा. मग शेवटी लेकच दुःख जाणीव नाही आईचं. बरोबर. गड्या माणसाला होतं का ते? हा ना. ही जागा तुमचीच आहे का? आपलं असं कोणाच्या जागेवर? नाही, धरणात गेलेली. धरणात गेलेली आहे त्याची ती. तात्पुरतं आपण तुम्ही राहिला इथे. हा. मग ती लोक काय बोलतात का तुम्हाला? नाही, नाही. जेव्हा सरकारी लागलं ना धरणाचं जागा, हा. आणि मालकी रानात राहिलं म्हणे, मग मालक काय म्हणणार, तुमचं दुखात इथं नका राहू, तुमच्या गावाला जा. आता पावसामुळे कागद पण नीट नाही, सरळ गळते साईडला, हे नाही, मग काय करता? गेल्या जागाच वर्षी टाकलाय. असंच तुमच्या सारखं आलं होतं, त्याने मग मोठा कागद दिलता याच्यावर टाकायला. घरात पाणी वगैरे येतं का? नाही येत. कागद टाकल्यावर नाही येत. साईडने येत असं ना काय वगळीचं? साईडने असं यात परा काढून दिला लागा तर म्हणलं. मग असं दोय बाजून पाणी काढून आणि द्या. इथं खासावर दिसतंय, खड्ड्यात दिसतंय, तरी तरी एवढं नाही. आतमध्ये दगड टाकल्यात आणि मग ते दोय बाजून इकडून आणि तिकडून खंदलं दगड का मग टाकलं, असं पाणी मुरुम जातं टाकला. निघून. पण ते कागद खराब होणारच पुन्हा. कागद हा होणार ना, दुसरा पाटाचं. घ्यावा लागतो. मग ते पाऊस बदलायला काळाचा, लागतं. हा. चूल कुठं आतमध्ये करता की बाहेर? पाऊस काळाचा आतमध्ये नाही, या टायमाला बाहेरच करतो. बाकी मग घरात गॅस नसेल नाही, मग लाईट नाही का काहीच नाही, आणि काय असा गॅस. मग तुमचं रेशन कार्ड कुठलं, इथलं की तुमच्या गावाकडचं? राशन कार्डच नाही म्हाताऱ्यांना. पहिल्यापासूनच नाही. बापरे. जसं इकडे मग स्वयंपाक पोरलं फाट्यावरच. हा, सरपणावच मग ते सरपण कुठून आणतो? ये येताना असं मग त्याला आपण एवढं बघायचं. वड्या गोळा करून जे काही मिळेल तेवढ्यात करायचं. हा. ठेवाय पण जागा असेल कुठे. असंच ते. कागद टाकला म्हणजे त्याच्यावर कागद टाकला नाही, मग नाही दिसत. मग हे सरपण तुम्हाला हा. पावसा पाण्याचं पण. हा. आणि अगोदर टायमाला परत पावसाची सुरुवात झाली म्हणजे परत साठवून ठेवायला लागतं. लाईट लाईट नाही, मग दिवा. दिवाळी नाही, काहीच नाही. मग त्याला काय ते डिझेल पेट्रोल मिळतं ना दिव्याला. ते म्हातारं ते शिल्लावरच एवढा लस शिल्ली आहे, त्याच्यावरची बॅटरी आणली तर मग त्या बॅटरी होतच आहे. मग घरात दिवा पण नाही बे. नाही, नाही. मग ते स्वयंपाक कसा करीत अंधारात? ती बॅटरी लावायची, ती बारकी 2 शिलावरची, 2-3 शिलावरची ती म्हातारा. तुम्ही 3 माणसं घरात, तुम्ही अंधारात कसं काय करीत आहो मग? एकदा जेवण झालं का अंधारातच झोपायचं. या टायमाला आम्ही बाहेर स्वयंपाक करतो म्हणायचं सांग सकाळ. हम्म. पण पाऊस काळात आतमध्ये म्हणजे बारीक बॅटरी त्याच्यावर मग तो स्वयंपाक. मग ते एवढी थंडी येणार आणि इकडं डोक्याशी गार लागत नाही हो इकडं? गार हे गार लागतं. दम निघत नाही रात्री. इकून वाडा आहे, इकून लय पाणी. इथे कॅलिनचा पाट आहे, ते पाणी धरणाचा वालावा म्हणजे मग ते मध्येच आहे म्हणल्यावर गार लागणारच. आता ह्या वयात तुम्हाला ते सण होतंय भाई? आता नाही होत, परत त्याला काय इलाज आहे का? कसं तरी आपल्या दिवाचं ढकलायचं. हा ढकलायचं तर काय. अरे बापरे बापरे. हिशोब तुमचा. आता ह्या बॅटरी स्वयंपाक करायचा म्हणताय तुम्ही, पण ती बॅटरी पुरत का? नाही पुरत, चार्जिंगला लावायला लागत. ती चार्जिंगची पण लायकीची नाही राहिली आता. एवढा संसार अवघड आहे बाबा, तुमचं गरज अवघड बाबा. तुम्हीच करू जा नाही. आता सवय लागली म्हणल्या. स्वयंपाक केलाय का आज? केलाय. मी घेऊन गेलते का तुला भाकर? हा, डबा नेला होता मी. अच्छा.
कोबूच कालवण केलतं, भाकरी केलत्या, भात केलता. आजी जेवली का तू? हा जेवले हा, तिला जेवण घातलं आणि नंतर आम्ही जेवलो. हाताने खाते का? हा हा, फक्त द्यायला लागते. हा, जेवला. तेवढं तरी आहे. मी कळते अजून हाकबीक मारले तरी व्यवस्थित कळते. कळत मग ओळखत. बाबांच्या घरात पाऊल टाकलं आणि पाऊल टाकताच हे घर संपलं सुद्धा. जेमतेम 2-4 पावलांची ही खोली, याला घर म्हणायचं की नशिबाने दिलेलं एखादं कोपटं. या घराच्या भिंती केवळ 3 फूट उंचीच्या आहेत. म्हणजे आत उभं राहायचं म्हटलं की तरी कंबर वाकवावी लागते. कारवीच्या काट्याकुट्यांनी विणलेल्या या भिंती बाहेरच्या वादळाला कसं थोपवत असतील. वर पाहिलं तर फाटलेला प्लास्टिकचा कागद आणि गवताच्या काड्या, हेच बाबांचं छप्पर. उन्हाळ्यात ऊन टोचतं आणि पावसाळ्यात हे छप्पर घराच्या आत पाण्याचे पाट वाहतात. म्हणूनच पावसाळ्यात ही चूल घराच्या आत येते तर उन्हाळ्यात घराबाहेर. घरामध्ये मोजून 4-5 भांडी आणि अंगावर घालण्यापुरते थोडेसे कपडे, बस एवढंच बाबांचं विश्व. आता हे तुमचं घर 2 पावलात संपलंय, मग हे 3 माणसं तुम्ही राहताव कशी? मग आता काय लागेल, काय करायचं तर ते कसं तरी आले पाहुणे आपण बघायला कोणी तर मग काय बाहेर झोपत. हा. आता ही बाजूला हे बघा, हे नुसत्या काटक्या लावल्यात. काढतं. ह्यातून काय इचुकाट्याची बिया नाही होय? काय आता चुकाट्याला काय सवय लागली. सवय लागलं काय वाटत नाही. असं मनात बी हरत नाही होय नाही, किंवा इकडून काय येईन तिकडून काय नाही, येईन? नाही, ते काही इच्छा नाही. पावसा पाण्यात जर जोरात पाऊस आला तर खाली वाचणार आहे काही? बिबटे आहे पण तिकडे डोंगरला, इकडे खाली येत नाही. स्वयंपाक कुठे करता इथंच? हा, हा पाऊस काळाचा इथं हा. आणि आता उन्हाळ्याचं बाहेर. मग चूल पेटवायला काय करता? याच बार खाल्लं काढा कुठं आणायचं. कोणी कागद टाके त्यात का खाल्लेलं ते कुरकुऱ्याचं कायचं हा, ते हे इसून परत आणायचं आणि काय. त्याच्यावर चूल पेटवायची. नुसती काठी पीठ येऊ, हा राखेल डिझेल काय नाही? नाही हे ठीक आहे उन्हाळ्यात. पावसापात पावसाळ्यात तसंच तसंच करायचं, आणायचं आपलं साठवून ठेवायचं. ते कागद कुरकुऱ्याचं कुठं हे मुरमुऱ्याचं, हा ते पेटवायचं. हा त्याला काडी लावायची आणि बार खाल्लं काडकं टाकायची वरून, माहिती पेटत. बापरे, मोठं दिव्यच काम आहे बाबा. हे चूल पेटवणं स्वयंपाक नंतरची गोष्ट आहे, हा. पण हे चूल पेटवणंच मोठं दिव्य काम आहे. त्याला तुमचं जवळजवळ माय मग ते अर्धा-पाऊण तास चूल पेटवत जातात तुम्ही. मग त्यानंतर स्वयंपाक. मग हे सामान बिमान आणता कुठून मग? का रोजच्या रोज काय असं किराणा मालाचं खायचं? तिखट मीठ हा ते रोजच्या रोज काय असं जेव्हा काम लागन तेव्हा आणायचं एकदम भरून ठेवायचं आणि मग संपल्यावर मग लागलं काम तर परत आणायचं. म्हणजे काम लागलं तर पोट चालते. हा, काम लागलं तर पोट चालतं. आणि काम जर 2 महिने कामच नसेल तर मग कसं तरी आपलं फिरायचं ना तिने काही खेकडं मासं बघा. मासं मिळलं तर विकायचं, नाही तर मग त्याच्यावरच पोट भागवायचं. कोणी साळवाल्या पोरांच्या पिशव्या देत्याच त्या याच्या सुकडीच्या तांदळाच्या त्या तसल्या पुड्या दाखाय. बघ. सकाळी आणले 5 किलो दळून बाजरी. हे लोकांची पोरं जातात ना, हा ते लोक देतात आणून मग त्यांना वाटत खातीन म्हाताराची हे उकडून. हा म्हणजे जे पोरांना शाळेत मिळतंय ते, हा ते धान्य तुम्ही खाताय. हा ते आणि मग ते आता आणून काय देतात. करायचं हा. आणून दिल्यावर आम्ही ते म्हणायला लागले आम्ही खातो मस्त चांगलं लागतं, हा तर आम्ही केलं होतं चांगलं लागतं म्हणून. मग त्यांना कुठेतरी वाटलं असेल की बाबा म्हाताऱ्याला 4 घास मिळावं हा. म्हणून त्याने आपलं मायाने आणून दिलं. हा, देतात आणून. मग तुम्हाला शेतबीत करताव का असं आपल्या भातासाठी? शेत नाही आता रगडत नाही आणि कुठं शेत करायची. तर भात बी तर करायला तर अवसरच नाही. तर मग कसं आपल्याला हक्काचं तांदूळ मिळलं असं 2-4 कट्टे तरी. हा का त्याला ताकद लागते चिखलात भात लावायचं. तिकडे म्हणजे ह्या भागाला पाऊस जास्त असतो ना. पाऊस काळात आमच्या सारख्या तर वय गेली म्हणा, भात लावगडीचं जमत नाही.
मग हे तुमचे 200 रुपये किंवा 250 रुपये रोजात तुमचं घर म्हणजे बाबा त्याला तिखट मीठ भागतंय का? कसं तरी भागवायचं 4-8 दिवस. थोडं थोडं काय 4-8 दिवस जर असलं काम तेच आपलं ठेवायचं, त्याचं मग बाजार भरायचा. मग गावातलं कोण मदत करतं का? नाही. करणं गावातलं नाही कोणी. किंवा कोण बाहेरचं येऊन काय तुम्हाला काय देऊन गेलं, काय मदत केली असं काय? असं तुमच्या सारखी बाहेरचे आल्यावर मग देतात कुठं म्हाताऱ्यांना, हा, एवढी काही ओळख नाही साखर म्हणा, पण- किलो भजी, हा. कुठं बुकनी बिस्किटचं पुडं, खारीच पुडं, ते असं देतात ना. अच्छा. 5 किलो आपलं आटा आणून त्याच्यात. हां हां मग असे तुमच्यासारखेच बाहेरचे लोक येतात. हां हां. गाडीवाले हो, घेऊन गाडीवाले. जातात. आजीने गावाला बोलवे त्यात गाडी आल्यावर तर हे जात नाही. नाही मग हे आजीने शेवटपर्यंत कष्ट केलं हा हम्म. फार आता म्हणजे हाताला टेकच पर्यंत. मग तवर काम केलं फारच रगडत नाही म्हणून आता ते झोपती नाही तर रगडत होत तवर काम करीत होती. चांगली काम करायचं. हा ना, आता खरं त्यांना आधाराची किंवा आरामाची गरज आहे, हा, पण पर्याय नाही तुम्ही म्हणताय. नाही ना. अगदी म्हणजे लहानपणापासूनच हे काम करीत आहे का? हा, लहानपणापासूनच जसं लग्न झाली त्याच्यापासून त्या कामच अशी काय शेती वगैरे असल्या तर मग बस शेतात केलंय आणि आपलं बसून खाल्लंय, ते नाही, शेती नाही. म्हणजे जेव्हापासून कळते तेव्हापासून हातात येळा खुरप. हा येळा आता वडिलापासूनच शेती नाही म्हणलं आता आपल्याला तरी काय माहिती. येळ्याचं खुरप्याच काम मला दुसरं नाही काय. मग ते 8व्या वर्षी खुरप धरले तर आता 80 वर्ष झालं खुरप धरले. हा दुसरी कामच नाही काय आम्हाला ते त्याच्याशिवाय तर काय. मग आता असं नाही वाटत का बा मुलगा असतो तर आमची काळजी घेतली असती, त्यांनी आमची जरा देखरेख केली असती. परत आता राहिलाच नाही तर काय. राहिलाच नाही म्हणलं कसं काय काळजी. आता आमची काळजी कुठली म्हणायची. का असं वाईट नाही वाटत? वाटतं परत इलाज नाही. म्हाताऱ्याला नाही काम होत, हम्म. मला डोळ्यांना दिसत. मग आम्ही घेतो थोडं थोडं काम, मग ते आम्ही करतो. आज नाही तर उद्या होईन, कसं तरी करीत राहायचं. मला त्या डोळ्यांना नाही फारच दिसत. अहो नाही, पण तुम्ही तरी कमीत कमी म्हणता ना, लेख म्हणतात ना आधार असती, आधार. पण तुम्ही ह्या ना त्या रूपाने त्यांच्या जवळ ह्या उतरवायत हा लय महत्वाची गोष्ट आहे हो. तर मला सांगा, ह्या आजोबांनी त्या आजीच्या आंघोळ पांघोळ जेवणात स्वयंपाकाचं कसं केलं असतं? नसतं झालं. त्याच्यामुळे तर मग हाय पोरी म्हणून म्हणतात बरं. आई राजंक मग राहिले. आता पोरी सासर वजनी मानल्यावर त्या तरी घरात नवरं टाकून कसे इकडं येतील नाही ना. घरी ते. पण माझी तुम्हाला विनंती होता वस्तूवर त्यांना अंतर देऊ नका. आता त्यांचं काय म्हणतात ते हत्ती गेला आणि शेपूट राहिले. हा. लय दिवस गेलं आणि थोडं राहिलं त्याला हा, तुम्हीच त्यांना आधार आहे हो. हा आता आजीचं गाव आहे ना, आंघोळ पांघोळ ह्यांना काय जमायचं हो? नाही. म्हाताऱ्याला काय असं आणि मग? जमतंय? ती दोघं उपाशी राहायचे आणि दोघं दुसरे उपाशी मारायचे. आता म्हाताऱ्याला नाही स्वयंपाक येत म्हणल्यावर आपलं खातो ते गमायले का कसं तरी करून मग त्याला आता काय पर्याय नाही त्याला. जर आमचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर कृपया लाईक करा. यामुळे आम्हाला अधिक चांगला कंटेंट तयार करण्यासाठी प्रोत्साहन मिळेल. तुमच्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये शेअर करा. तुमचे मत आणि सूचना आमच्यासाठी खूप मौल्यवान आहेत. आणि अशाच माहितीपूर्ण, उपयुक्त आणि मनोरंजक व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका, म्हणजे पुढचे व्हिडिओ लगेच पाहायला मिळतील.